हॅलो फ्रेंड्स, आपल्याला प्रश्न पडलेला आहे की एनएमएस परीक्षेची उत्तरपत्रिका नेमकी कशी असते। आपल्याला पाठीमागे दिसतंय की ज्या ठिकाणी आपला लोगो आहे त्या ठिकाणी एमएससी पुणे यांचा लोगो असतो। त्यानंतर एमएससी पुणेचं नाव आहे 2023-24 आणि वरील प्रमाणे सेम अशाच प्रकारची उत्तरपत्रिका आपल्याला मिळणार आहे। आता मित्रांनो बघा, तिथे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जो टेन्शन आहे की आपलं नाव असणार की सीट नंबर असणार आणि आपल्याला काय लिहावं लागेल, तर मित्रांनो आपल्याला इथे काही लिहावं लागत नाही। आपला सीट नंबर हा ऑलरेडी प्रिंट मध्ये असतोय। त्यानंतर आपलं ब्लॉक नंबर असेल, मीडियम असेल आणि सेंटर कोड असेल हे देखील तिथे प्रिंट असतो। डेट मॅथ्सचा पेपर किंवा सॅटचा आहे, त्याचबरोबर टाइम हे देखील ऑलरेडी प्रिंट असतो। मित्रांनो आपला प्रिंट असलेला सीट नंबर आणि आपल्याकडे असलेला हॉल तिकीट हे बरोबर मॅच करून बघायचे आणि ते अर्थातच बरोबर असणार आहे। आता पेपर सुरू झाला, पेपर सुरू झाल्यानंतर आपल्याला अगदी परफेक्ट गोल करायचे। एकापेक्षा जास्त गोल केला तर तो प्रश्नच त्या ठिकाणी बाद होईल। गोल अपूर्ण रंगवलेला असेल किंवा टिंब दिला असेल तरीही बाद होईल। इथे गोल काय फार मोठे नसतात, आपण प्रथमतः त्याची आउटलाईन काढायची आहे आणि मग आतमध्ये रंगवायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथे मराठीमध्ये इन्स्ट्रक्शन दिसतायत। हे पेपर मध्ये मराठी आणि इंग्लिश या दोघांमध्येही इन्स्ट्रक्शन असणार आहेत। गोल रंगवताना आपण सूचनेप्रमाणे काळजी घ्यायची आहे। मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सही करायची आहे तुमची स्वतःची, साधारणतः हॉल तिकीटवर असेल याप्रमाणे करूयात। आणि सुपरवायझर आहेत त्यांची देखील तिथे सही असणार आहे। पेपर संपला, पेपर संपल्यानंतर आपण नंबर ऑफ सॉल्व्ड क्वेश्चन म्हणजे किती प्रश्न सोडवलेले आहेत ते त्या ठिकाणी नोंदवायचे आहेत काउंट करून, आणि किती सोडवले नाहीत ते देखील आपल्याला काउंट करून बघायचे आहेत। सोडवलेले न सोडवलेले मिळून 90 गुण होत आहेत, बरोबर। आता पेपर संपला, संपल्यानंतर आपला पेपर आणि त्याच्या खाली असणार कार्बन कॉपी। कार्बन कॉपी म्हणजेच मित्रांनो काय की आपण पहिल्याचा ऑप्शन क्रमांक 4 रंगवलाय ते सेम खाली येणार आहे की पहिल्याचा 4 कार्बन कॉपीवर, आणि अशा प्रकारे आपण 90 प्रश्नांचे कोणते गोल रंगवलेले आहेत हे आपल्याला त्या कार्बन कॉपीवर मिळणार आहे। थोड्याच दिवसात एमएससी पुणे यांच्याकडून 2 आन्सर की डिस्प्ले होणार। एक असणार आहे इंटेरियम म्हणजे अंतरिम उत्तर सूची आणि एक आहे अंतिम उत्तर सूची। मग आपण त्यापैकी अंतिम उत्तर सूची बरोबर आपली कार्बन कॉपी मॅच करणार आणि इन्स्टंट आपल्याला कळून जाईल की तुम्ही या परीक्षेत यशस्वी झाले आहात। मित्रांनो सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा।